याच शासकीय निवासस्थानामध्ये शरद पवार हे त्यांच्याकडून खरं तर शुभेच्छा स्वीकारतायत। वृषाली, संदीप, थोडंसं आपण मागे जाऊयात, कारण की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर काही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर शरद पवार अजित पवार एकाच व्यासपीठावर आलेले होते, मात्र संवाद काही झालेला नव्हता। संदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। विजय सोरमारे ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सोरमारे सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। खरंय, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि व्यक्तिगत संबंधांच्या ठिकाणी असतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात असं राजकारणापलीकडचे हे संबंध खरं तर वाढीला लागायला पाहिजे। त्या दृष्टीने एक महत्त्वाचा संदेश म्हणून या भेटीकडे बघायला पाहिजे। कारण आपण बघतोय महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत विखारी पातळीवर पोहोचलेलं असताना आणि आपण राजकारणात गेल्या काही दिवसात बघतोय की छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार सगळे शरद पवारांच्यावर टीका करत होते आणि पवार सुद्धा त्यांच्यावर टीका करत होते। पण तो राजकारणाचा भाग होता। निवडणुका संपल्या आहेत, राजकारण संपलेलं आहे। कारण ही सगळी मंडळी पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली आहेत, यांची वाढ शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे। त्यामुळं मला वाटतं हा एक महत्त्वाचा कृतज्ञतेचा भाग आहे। मध्ये अजितदादांशी मी बोललो होतो त्यावेळी त्यांनी हेच गोष्ट स्पष्ट केली होती की शरद पवार यांनी मला घडवण्यात काय महत्त्वाचा वाटा उचललाय किंवा त्यांचं माझ्या आयुष्यात काय महत्त्वाचं स्थान आहे। म्हणजे राजकारणात ते एका अपरिहार्य परिस्थितीत शरद पवार यांच्यापासून वेगळे गेले असले तरी सुद्धा मला वाटतं शरद पवारांच्या बद्दलच्या त्यांच्या भावना काही वेगळ्या म्हणजे बदलल्या आहेत असं नाही। कारण हा पुन्हा कृतज्ञतेचा भाग असतोय। सगळीकडे कृतज्ञता ही संपत चाललेली असताना अशा वेळी भेट देणे फार महत्त्वाचं आहे। कारण पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला की सुरुवाती म्हटलं त्याप्रमाणे राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, व्यक्तिगत संबंध राजकारणाच्या पलीकडचे असायला पाहिजेत। शरद पवार यांनी आपल्या आयुष्यात संपूर्णपणे ही गोष्ट पाळलेली आहे। आता त्यांचे विरोधक जर त्या पद्धतीने ते पाळत असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने, राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट आहे। सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा राजकारणामध्ये आपण पाहिलेला आहे, या निवडणुकांमध्ये आपण पाहिलेला आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी शरद पवारांबाबत घेतलेली भूमिका, त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकांचा प्रचार करत असताना घेतलेली भूमिका, याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर खूप फरक दिसतो। आणि प्रचारामध्ये जर आपण पाहिलं तर शरद पवार यांचं संपूर्ण कुटुंब एका बाजूला होतं आणि अजित पवार यांच्यासाठी त्यांच्या दोन बहिणीच फक्त निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्या आहेत त्या उतरलेल्या होत्या प्रचारामध्ये। त्याच्यामुळे आता ही पूर्णपणे जवळीक साधण्याचा, कौटुंबिक जवळीक साधण्याचा आता हा पुरेपूर प्रयत्न अजित पवारांचा दिसतोय का? नाही, मला असं वाटत नाही। कौटुंबिक पातळीवर त्यांच्यात फार दुरावा मोठ्या प्रमाणावर झाला होता असं मला वाटत नाही। मी जवळून खूप गोष्टी बघितलेल्या आहेत। त्यामुळं हे राजकारणाच्या पातळीवर होतं। जे लोकसभेच्या काळात टीका झाली की कारण अजितदादांच्याकडून एक चुकीचं पाऊल उचललेलं होतं की सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी दिलेली होती आणि त्या संदर्भात अजितदादांनी नंतर चूक मान्यही केलेली होती। त्यानंतर मग त्या काळात लोकसभेच्या काळात योगेंद्र पवार राजकारणात आले, प्रचारात उतरले, त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा जाग्या झाल्या आणि अपरिहार्यपणे अजित पवारांच्या विरोधातले उमेदवार म्हणून ते उभे राहिले। त्यावेळी आपल्याला माहिती आहे की अजितदादांनी त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती की माझ्याकडून एक चूक झाली होती म्हणून ही चूक पुन्हा त्यांनी करण्याची गरज नव्हती वगैरे, या गोष्टी सगळ्या झालेल्या होत्या। पण तुम्ही दुसरा जो उल्लेख केला पवार कुटुंबियांचा, तर पवार कुटुंबातले मग मला वाटतं राजकारणात फक्त शरद पवारांचे कुटुंबीय होते आहेत, त्यांचं म्हणजे प्रतिभा काकी उतरले होते त्या राजकारणात। त्यानंतर योगेंद्र पवार होते, त्यामुळे योगेंद्र पवारांचे आई वडील उतरलेले होते। मला वाटतं ते आणि राजेंद्र पवार, रोहित पवार राजकारणात आहेत, हीच मंडळी होती। पवार कुटुंब खूप मोठं आहे आणि सगळं कुटुंब काही राजकारणात नसल्यामुळे असं काही कुटुंबात विभागलं होतं असं मला काही वाटत नाही। ते पुन्हा आपल्याला नंतरच्या नजीकच्या काळात ते एकत्र आलेले दिसतील। नक्कीच, धन्यवाद।